रामकृष्ण हरी. भगवान पांडुरंगांना म्हणजेच विठ्ठलाला अनंत नावे आहेत. हो, भक्त त्यांना त्यांच्या गुणानुसार, त्यांच्या लीलानुसार वेगवेगळ्या नावाने विठ्ठलाला हाक मारतात. त्याचपैकी काही नावे आज आपण पाहणार आहोत. विठ्ठलाला त्यांची पत्नी रुक्मिणी यांच्या नावाने देखील हाक मारतात. रुक्मिणीकांत, रुक्मिणी वल्लभ, रुक्मिणी नायक, रुक्मिणी प्राणसंजीवन, रखुमादेवीवर, बाप रखुमादेवीवर, लक्ष्मीकांत, लक्ष्मीवल्लभ, रमाकांत, राधाकांत. विठ्ठलाला ही जी वेगवेगळी नावं भक्तांनी दिलेली आहेत त्याच्यामागे काही कथा आहेत. जर त्या नावाची कथा तुम्हाला जाणून घ्यायची असेल कमेंट करून नक्की विचारा. पाहूयात पुढचं नाव. राधानाथ, गोपीनाथ, गोविंद, गोपाळ, गोपसखा, कान्हा, नंदननंदन, यदुनंदन, पांडुरंग, पंढरीगे, कानडा, श्री पुरंद विठ्ठलराय, व्यंकटाद्री, रमासखा, कानडा विठ्ठल, कर्नाटकू, कानडा राजा, भक्तवत्सल्य, दीनानाथ, तीर्थविठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, विठाबाई, विठाई, ब्रह्मांड नायक, विश्वंभर, विश्वाचा जनिता, सच्चिदानंद, सावरे परब्रह्म, परमात्मा, परब्रह्मलिंग, पंढरीनाथ, पंढरीश, पंढरीचा राजा, पंढरी निवासा, श्रीहरी विठ्ठल, केशव, पंढरीचोर, विठू सावरा, विठू माऊली. विठ्ठलाच्या या प्रत्येक नावाचा उल्लेख त्यांच्या वेगवेगळ्या अभंगात आणि गवळणीत केलेला आहे. अशा प्रकारची कित्येक नावं विठ्ठलाची आहेत जी त्यांच्या भक्तांनी संतांनी त्यांना दिलेली आहेत. आज आपण 50पेक्षा जास्त नावं पाहिलेली आहेत. या प्रत्येक नावामागं काही ना काही कथा आहे. ती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कमेंट करून नक्की विचारा. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आणखीन देखील विठ्ठलाची नावं हवी असतील तरी देखील कमेंट करा. धन्यवाद.